नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं आजच्या या साहित्य संमेलनात स्वागत आहे. मित्रांनो, आपण तसे सर्व दुर्गम भागातले, दुर्लक्षित आणि म्हटलं तर किंचित साहित्यिक. त्यामुळे मंडणगडच्या या निवळीच्या नदी किनारी काय साहित्य फुलणार, किंवा मंडणगडच्या शिमग्यावर काय ते लिहायचं. मंडणगडचं सबिना म्हणजे काय, संकासूर म्हणजे काय, मंडणगडचे ते करणी करण्याचे प्रकार आणि करणी शोधण्याचे प्रकार, ती अंधश्रद्धा, त्या डोली साकव, ह्याच्यावर काय साहित्य होऊ शकतं. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतोय की 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझे अनुभव कथन लिहिले, एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव होतं एक ना धड. प्रकाशक पुण्यातले अतिप्रसिद्ध दिलीप राज प्रकाशन. त्याने पुस्तकाला A+ गुण दिले, पण नाव बदलायला सांगितलं. मी बोललो मी प्रकाशक बदलील. झालं. पण त्या पुस्तकाने इतिहास रचला. 6 साहित्य पुरस्कार मिळाले. या पहिल्याच पुस्तकात माझं बालपण डोकावतं, मंडणगड डोकावतं. मगाशी सांगितलं ते सर्व मंडणगड, संकासूर, सबिना, करणी, अंधश्रद्धा, मंडणगडला आलेली पहिली लाईट, पहिला नळ, ते निवळीचं पाणी, सगळं आले. साहित्य भौगोलिक सीमारेषेच्या पलीकडे असतं. साहित्य मूल्य वगैरे सगळं खोटं आहे हो. तुम्ही आतून काय लिहिता, तुमच्या मनातलं कसं काय हातातून पाझरतं, तुम्ही समोरची माणसं कशी वाचता आणि तुमच्या भाषेत कसे व्यक्त होता, हे खरं साहित्य. बरं, मंडणगड दापोलीला इतिहास नाही? साने गुरुजी कुठले, गारंबीचा बापू कुठला, गारंबीची राधा कुठली, इतिहास रचला. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब कुठले. तरी आपण म्हणायचं मंडणगडला चांगला वारसा नाही, मंडणगडला साहित्य कुळ नाही. हा आपला नाकर्तेपणा आहे. आज सुदैवाने मंडणगडला साहित्य संमेलन भरतंय. खूप इच्छा असूनही वैयक्तिक कामासाठी मी बाहेर असल्यामुळे नाही येऊ शकत. पण आपल्याशी सर्वांशी भेटावं, मंडणगडला चांगलं साहित्य फुलावं, एक चांगला ग्रुप तयार व्हावा, ही खूप इच्छा आहे. मित्रांनो, प्रत्येकाने लिहित जा. आपले अनुभव खरंच आपले असतात, वेगळे असतात. ते जगाने वाचणं गरजेचं असतं. कसं लिहायचं, कसं प्रकट व्हायचं, हे सर्व तुमच्यावर आहे. सर्वांनीच कवी होऊन कसं चालेल? कवी मनाचे लेखक पण पाहिजेत ना. तुम्ही लिहाल ती कविता आपोआप बनेल, तिला सूर गवसेल, ताल गवसेल. मंडणगडमध्ये खूप काही आहे. मुख्य म्हणजे खरं सांगू, मंडणगडमध्ये निर्वाज्य प्रेम आहे, निर्मळ मनं आहे. आपण ती शोधली पाहिजेत. दऱ्याखोऱ्यात काम करणारे शिक्षक, अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणारे शिक्षक, हे मी जवळून अनुभवलेत. माझी बहीण धुत्रोळीच्या शाळेत पायपीट करत जायची. कित्येक वर्ष तिने एक खोलीची ती शाळा सांभाळले. आज मंडणगड सुधारतंय, कूस बदलतंय, शहर बनू पाहतंय. पण तरी किती झालं तरी मंडणगडला भौगोलिक समस्या आहेत, भौगोलिक मर्यादा आहेत. त्यामुळे मंडणगडला औद्योगिक विकास किती होईल, पर्यटन विकास किती होईल, यावर तुम्ही शंका घेऊ शकता. पण साहित्य नक्की बहरू शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल तुमच्याकडे आहे, कॉलेज आता येऊ घातले, सुंदर लायब्ररी तुमच्याकडे निर्माण होऊ शकते, साहित्य संस्कृती निर्माण होऊ शकते. मित्रांनो, आपण हे सर्व करूया. हे साहित्य संमेलन ही नांदी आहे असं समजा. एका चांगल्या
वगाची सुरुवात आहे. चैत्रातल्या यात्रा आपण बघतोच. हनुमान जयंतीनंतरच्या त्या यात्रा, त्यात सादर होणारी पूर्वीची गावकीची नाटकं, मुंबईकरांचा उत्साह तुम्हाला आठवतोय? ती साहित्याची जपवणूक होती. मी अनेक वगनाट्य या मंडणगडच्या भूमीत बघितली. आज मी तुमच्यापासून लांब असीन, पण दूर नाही आहे. मी तुमचाच आहे. आज तुमच्यामुळेच, या मंडणगडच्या मातीमुळेच माझी 7-8 पुस्तकं प्रकाशित झालीत. काही आणखी पुस्तकं, कादंबऱ्या प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. नुकतीच माझ्या आंबेतचा पूल ही म्हाप्रळ जवळची मुस्लिम वस्तीतली, लोकवस्तीतली लोकजागृती करणारी आणि लोकसमस्या मांडणारी कादंबरी, एका खूनखटल्यावर आधारित असलेली कादंबरी प्रकाशित झाली. मित्रांनो, समस्या खूप आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी आज नाही, आपण उपाय शोधण्यासाठी जमूया. खरी समस्या ही प्रकाशनाची आहे. खरी समस्या ही तुमचे लेख, तुमच्या बातम्या, तुमचं स्फुटलेखन, तुमच्या कथा प्रकाशित होण्याची, प्रसिद्ध होण्याची आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भावी काळातील या मंडणगड महाड तालुका मिळून होणाऱ्या नवीन जिल्ह्यात नव्या पद्धतीने साहित्य संस्कृती जपू शकते. शासनाकडे पाठपुरावा करा. खूप फंड आहेत शासनाकडे, मागे लागलं पाहिजे. आमदार खासदारांचे कान पकडा. त्यांना या मंडळासाठी, या दुर्गम भागासाठी स्वतंत्र साहित्य मंडळाचं कार्यालय उघडायला सांगा. सांस्कृतिक खातं आहे. एखादी चांगली शाळा, एखादा चांगला ट्रस्ट यांना हाताशी धरा. आर्थिक विवंचना नाहीच. सुंदर सार्वजनिक वाचनालय व्हावं. साहित्य परिषद फुलावी. नवीन साहित्यिक तयार व्हावे. त्यांच्या पहिल्या प्रकाशनाला साहित्य मंडळाचं अनुदान मिळावं, महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळावं. आपल्याकडे चांगले प्रकाशक तयार व्हावेत, चांगले छापखाने तयार व्हावेत. मंडणगडपासून आपण चिपळूणपर्यंत जायचं, त्यापेक्षा मंडणगडलाच चांगला छापखाना झाला तर, मंडणगडलाच प्रकाशन संस्था झाली तर, मुंबई, पुणे, नाशिक इकडे कशाला जायला लागेल? बरं, प्रकाशक चांगला असून फायद्याचं नाही, तुमच्या पुस्तकाचं चांगलं वितरण होणं महत्त्वाचं आहे. आज माझी पुस्तकं प्रत्येक लायब्ररीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलीत, कारण तिथून, त्या कानाकोपऱ्यातून एखाद्या निवृत्त माणसाचा, एखाद्या नवीन विद्यार्थ्याचा फोन येतो. माझे अनुभव, माझे कथा संग्रह त्यांना आवडतात, माझी कादंबरी त्यांना आवडते. तो जेव्हा फोन होतो ना, तेव्हा लेखकाला भरून पावल्यासारखं वाटतं. ती खरी पोचपावती असते. तुमचं लेखन सर्वदूर पसरणं गरजेचं आहे. म्हणून आधुनिक जगाची कास धरा. समाज माध्यम, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, अत्यंत प्रभावी आहे. तुमचं साहित्य, तुमचं बोलणं, तुमचा संवाद हा सर्व दूर पसरतो, जगभर जातो. जगातून प्रतिक्रिया येतात, लाखो वाचक मिळतात. आज हातात पुस्तक घेऊन 5 वाचक मिळणं कठीण. अशावेळी 50-50 हजार वाचक जेव्हा तुम्हाला लाईक करतात, तुमच्यावर प्रतिक्रिया देतात, निदान त्यांनी तेवढं वाचलं तरी. शेवटी मराठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, हाच उद्देश ना. स्वयं सुखाय असं आपण कधीच लिहित नाही. आपलं लिखाण, आपलं साहित्य लोकांनी वाचलं पाहिजे, हीच मनीषा असते कुठेतरी मनात. मग समाज माध्यमाची कास का धरायची नाही? आज सॉफ्टवेअरही इतकी सुंदर आली, तुम्ही बोलताय ते लिहिलं जातं. त्याच्यावर चांगले संस्कार करून, भाषेचे संस्कार करून ते तुम्ही प्रकाशित करू शकता. बरं, शुद्ध लिहायलाच पाहिजे असा नियम आहे? तुम्ही बोली भाषेत लिहा, तुम्ही आपल्या गावठी भाषेत लिहा. ते जास्त सुंदर होतं, ते जास्त अस्सल असतं. पण लिहित जा. मित्रांनो, आज साहित्य संमेलन घेत आहे. एकमेकांबद्दल चांगलं बोललं, चांगलं जेवलं आणि संध्याकाळी निघालो एवढा उद्देश ठेवू नका. हे साहित्य संमेलन, त्याचा मूळ उद्देश प्रत्येकाच्या मनात झिरपू दे, रुजू दे, भरू दे. मित्रांनो, ज्येष्ठ साहित्यिक आमचे गुरुवर्य मंगेश पाडगावकर यांच्या 2 ओळी बघा ना, किती सुंदर आहेत. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आले तरीच
गाणं नसतं आपलं. गात राहा, बोलत राहा, व्यक्त होत राहा. तुमच्या साहित्याबद्दल बोला. लोकांपर्यंत तुमचं साहित्य पोचू दे. ते सकस आहे, निकस आहे, चांगलं आहे, हीन दर्जाचं आहे, ही चर्चा नंतर. पण लिहायला तर लागा, व्यक्त तर व्हायला लागा. समाज माध्यमावर या, लोकांना वाचू दे. तुमच्या मनातली स्पंदनं लोकांच्या हृदयापर्यंत धडधडू दे तर खरे. खूप शुभेच्छा आहेत तुमच्यासाठी. खूप बोलायचं होतं, प्रत्यक्ष येऊन बोलायचं होतं. जमलं तर काही मदत करायची होती, आर्थिक नव्हे. परंतु ही संस्कृती मंडणगडमध्ये रुजावी, जिथे माझ्या धुळाक्षरं रंगवलेली मी आहेत. याच मंडणगडच्या मातीत मी गाडा खेळलो, विटीदांडू खेळली, आंब्याला डोंगळा लावला, अनेक उद्योग केले. याच मंडणगडच्या तालुका हायस्कूलनी मला शिकवलं. आम्ही याच मंडणगडमध्ये अगदी 8 आणे वर्गणी भरून पहिला पिक्चर बघितला, पहिलं नाट्य बघितलं. या चैत्रातल्या यात्रेमध्ये आम्ही वग बघितले, चिलिया बाळाची स्टोरी बघितली. ती किती रुजले, ती साहित्यातून झिरपत असते. मंडणगडसारखं साहित्य, दापोलीसारखं साहित्य नाही, खरंच नाही, शहरात या सिमेंटच्या जंगलात नाही बहरू शकत. एकांत मिळतो, आपण त्याचा वेळ फुकट घालवतो. लिहिण्यासारखं खूप मनात असतं, पण झिरपत नाही, ओझरत नाही, पाझरत नाही. हे खूप चुकीचं आहे. विचार करा. या साहित्य संमेलनाने निदान 3-4 तरी चांगले साहित्यिक तयार व्हावेत, लेखक तयार व्हावेत. आज राजा मसूरकर सारखा मुलगा तुमच्यासोबत आहे. आज त्याचं नाव साहित्य जगात आहे, प्रकाशन व्यवस्थेत आहे, वृत्तपत्र व्यवस्थेत आहे. त्याची मदत घ्या. लेंडे कुटुंबीय असतील, कोकाटे कुटुंबीय असतील, लांब कशाला. आमचे जुने पोत्रिक सरांचं कुटुंब कुठे असेल, मुकादम सरांचं कुटुंब कुठे असेल, कुशरेशी सरांचं कुटुंब असेल, काही शिक्षकांची कुटुंब असतील. त्यांना आधार द्या, त्यांना बोलतं करा. मंडणगडच्या जुन्या आठवणी, मंडणगडचा इतिहास, मंडणगडचं आणखीन काही राजकीय क्षेत्रातील काम येऊ दे ना पेपरातून. आपण मंडणगडला केवळ दुर्लक्षित ठेवायचं. माझी नाल पुरल्यामुळे म्हणून नाही, पण मंडणगडनी खूप काही शिकवले म्हणून. मंडणगडला आम्ही होतो. मी जर चुकत नशीन तर सन 1969 पासून जवळजवळ 77 सालापर्यंत मी मंडणगडला होतो. माझे वडील तहसीलदार होते. एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा मी मुलगा. पण आम्ही कधीही चपला वापरल्या नाहीत. आमच्या हापचड्ड्यांना हातशिलाईच असायची. सायकलही नव्हती, पूलही नव्हता. मग ते कोंझर, तो कोकण भाग, ते नाले, त्या बागायती, आंब्याच्या बागा, काजूच्या बागा, करवंदाच्या जाळ्या, सगळंच मनात राहणार ना. तेच तर साहित्य निर्माण करतं. कारण तुम्ही तुमचं बालपण आणि तुमच्या आठवणी विसरू शकत नाही. सर्व काही काल्पनिक नसतं आणि नसावं. मी विनंती करीन इथे जमलेल्या प्रत्येक माणसाला, तुम्ही तुमचा अनुभव लिहा. त्यातून तुम्हाला कळेल कथा कशा निर्माण होतात. कोणतंही शास्त्र, कोणतीही चौकट, कोणतंही आणखी काही संस्कार साहित्याला गरजेचे नसतात. हे सगळं थोटांड आहे, अंधश्रद्धा आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटेल ते तुमच्या मनापासून चांगलं लिहा. समाजात गैरसमज पसरवतील असं काही लिहू नका. बिभत्स लिहिण्याची आवश्यकता नाही. पण तरीही वैवाहिक जीवनावर, स्त्री पुरुष संबंधावर चांगलं साहित्य निर्माण होऊ शकतं ना. की आपण फक्त टिकटॉक करायचं आणि रील्स करायचे, केस उडवत फिरायचं, डोळ्यांनी दुसऱ्यांनी बोललेली गाणी बोलायची आणि त्याला लाखो प्रेक्षक मिळतात म्हणून छाती भिडून घ्यायची. ही खरी अंधश्रद्धा आहे. हा भूलभुलैयात तुम्ही कुठेही थांबू नका. मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने साहित्य संमेलन करा. आणि साहित्य संमेलनाचा खरा उद्देश जो असतो
की नवीन साहित्यिक तयार करणे, आहेत त्या साहित्यिकांचा सत्कार करणे, मान राखणे, त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे, संत साहित्यापासून, इतिहास तज्ज्ञापासून आणि अगदी राजकीय नेत्यांच्या साहित्यापर्यंत सर्वावर साधक बाधक चर्चा करणे आणि ही साहित्य संस्कृती, वाचक संस्कृती वाचवणे, जोपासणे आणि ती वृद्धिंगत करण्यासाठी समाज माध्यमांचा आणि सर्वच उरलेल्या सर्व माध्यमांचा आधार घेणे, प्रसार करणे हा उद्देश निदान या मंडणगडच्या साहित्य संमेलनाने यशस्वी होईल. आणि खऱ्या अर्थाने मंडणगडला जे साहित्य संमेलन आज तुम्ही मोठ्या प्रयत्नाने बनवलेलं आहे, ज्याचा घाट घातलेला आहे, ते यशस्वी झालं असं तुमच्या मनाला वाटेल अशा पद्धतीने तुम्ही आज इथे चर्चा करा. एक वेगळ्या वळणावर हे साहित्य संमेलन नेऊन ठेवा, एक वेगळा आदर्श पाडा, एक वेगळा पायंडा सुरू करा. इतकीच सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त करून आणि शब्द देऊन एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला, छानपैकी कथाकथन गप्पांचा, साहित्य गप्पांचा कार्यक्रम आयोजित करून मी आणि आमचे काही साहित्यिक मित्र तुमच्या भेटीला लवकरच येत आहोत. आपण मंडणगडच नाही तर संपूर्ण तळ कोकण, अगदी सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंतचं या कोकणच्या भागात वेगळ्या पद्धतीने साहित्य चळवळ सुरू करू. मरगळ आलेल्या साहित्य संस्थांना उभारी देऊ, जीवदान देऊ, आधार देऊ, इतकाच शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी आहे.